नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्विच गिअर अँड प्रोटेक्शन या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, थर्मल प्रोटेक्शन स्विच कशापासून संरक्षण प्रदान करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओव्हरलोड. थर्मल प्रोटेक्शन स्विच हा ओव्हरलोडपासून संरक्षण करतो. दुसरा प्रश्न आहे, रेल्वे विद्युतीकरणासाठी खालीलपैकी कोणते सर्किट ब्रेकर वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. तिसरा प्रश्न आहे, अतिरिक्त उच्च व्होल्टेज AC सिस्टममध्ये कोणता सर्किट ब्रेकर बसवणे पसंत केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, SF6 सर्किट ब्रेकर. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सर्किट ब्रेकर अत्यंत विश्वासार्ह आहे आणि त्याची देखभाल कमीत कमी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, SF6 सर्किट ब्रेकर. पाचवा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकर सहसा खालील अटीनुसार काम करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शॉर्ट सर्किट करंटची उपक्षणिक अवस्था. सहावा प्रश्न आहे, विद्युत प्रवाहाच्या प्रवाहामुळे संपर्क बिंदूवर निर्माण होणाऱ्या उष्णतेवर रिकामी जागाचा सर्वात कमी परिणाम होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सभोवतालच्या माध्यमाचे तापमान. सातवा प्रश्न आहे, आयसोलेटर का बसवला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सर्किटचा एक भाग दुसऱ्या भागापासून वेगळा करण्यासाठी आयसोलेटर बसवला जातो. आठवा प्रश्न आहे, आयसोलेटर का वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोड नसलेल्या स्थितीत सर्किट खंडित करण्यासाठी. लोड नसलेल्या स्थितीत सर्किट खंडित करण्यासाठी आयसोलेटर वापरतात. नववा प्रश्न आहे, बॅकअप संरक्षणाचा उद्देश काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्राथमिक परीक्षेत अपयश येऊ नये म्हणून संरक्षण करणे. दहावा प्रश्न आहे, रिलेसाठी ॲक्च्युएटिंग प्रमाण किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हे सर्व. परिमाण, वारंवारता आणि फेज अँगल. 11वा प्रश्न आहे, रिकामी जागाला प्रतिसाद देण्यासाठी संरक्षक रिले डिझाईन केले जाऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हे सर्व. प्रकाशाची तीव्रता, प्रतिबाधा, तापमान, प्रतिकार, अभिक्रिया आणि व्होल्टेज आणि विद्युतधारा. 12वा प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये रिले सर्किट 3 भागामध्ये विभागले आहे. तिसरा भाग कशाने बनलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ट्रिपिंग सर्किट. 13वा प्रश्न आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेची प्लग सेटिंग बदलता येते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एम्पियर वळणाची संख्या. 14वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या सर्किट ब्रेकरमध्ये सर्वात कमी ऑपरेटिंग व्होल्टेज आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एअर ब्रेक सर्किट ब्रेकर. 15वा प्रश्न आहे, फ्यूजचे प्राथमिक तत्व काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाईनमध्ये जास्त विद्युत प्रवाह जाण्यापासून रोखणे. 16वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकर लाईनमध्ये कधी काम करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लाईनमध्ये जेव्हा कधी बिघाड होतो.
17वा प्रश्न आहे, सर्किटमध्ये बिघाड झाल्यास सर्किटमध्ये व्यत्यय आणण्यासाठी कोणते उपकरण सर्किट ब्रेकरला माहिती पाठवते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिले. 18वा प्रश्न आहे, बस बारचे मूल्यांकन कसे केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विद्युत प्रवाह, व्होल्टेज, वारंवारता आणि शॉर्ट सर्किट विद्युत प्रवाह. 19वा प्रश्न आहे, फ्यूज घटकाचे मुख्य गुणधर्म कोणते आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. कमी वितरणाचा बिंदू, उच्च चालकता आणि ऑक्सिडेशनमुळे कमीत कमी बिघाड. 20वा प्रश्न आहे, कमी व्होल्टेज सिस्टममध्ये ओव्हर करंटसाठी यापैकी कोणते संरक्षण सर्वात कमी खर्चिक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिवायर करण्यायोग्य फ्यूज. 21वा प्रश्न आहे, 10 अँपिअर पर्यंतच्या विद्युतधारेसाठी फ्यूजिंग घटक म्हणून कोणते पदार्थ वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शिसे आणि कथील यांचे मिश्र धातू. 22वा प्रश्न आहे, फ्यूजिंग फॅक्टर म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्यूजच्या व्होल्टेज रेटिंगशी किमान फ्यूजिंग करंटचे गुणोत्तर. 23वा प्रश्न आहे, फ्यूजिंग फॅक्टरचे मूल्य किती असावे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एकापेक्षा जास्त. 24वा प्रश्न आहे, फ्यूज वापरण्यासाठी जास्तीत जास्त किती विद्युत प्रवाह वापरता येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 100 अँपिअर. 25वा प्रश्न आहे, प्री आर्किंग वेळेचे सामान्य मूल्य किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 0.001. 26वा प्रश्न आहे, जर फ्यूजिंग वायरचे धागे वळवले तर फ्यूजिंग करंटचे काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कमी होते. 27वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संपर्काचे आणि त्यांच्या साहित्याचे मूल्य कमी असावे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संपर्क प्रतिरोधकता. 28वा प्रश्न आहे, द्रव प्रकारच्या फ्यूजमध्ये कोणता पदार्थ वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कार्बन टेट्राक्लोराइड. द्रव प्रकारच्या फ्यूजमध्ये कार्बन टेट्राक्लोराइड पदार्थ वापरला जातो. 29वा प्रश्न आहे, HRC फ्यूजमध्ये कट ऑफ आणि अंतिम करंट 0 यांच्यातील वेळेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आर्किंग वेळ. 30वा प्रश्न आहे, कार्ट्रिज प्रकारचा फ्यूज किती व्होल्टेजपर्यंत वापरता येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 33 kV. आर्किंग कार्ट्रिज प्रकारचा फ्यूज हा 33 kV व्होल्टेजपर्यंत वापरता येतो. 31वा प्रश्न आहे, फ्यूजची निवड कोणत्या आधारावर केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दोन्ही अ आणि ब, स्थिर भार आणि चढ उतार होणारा भार. 32वा प्रश्न आहे, द्रव प्रकारातील HRC फ्यूज किती व्होल्टेजपर्यंत वापरले जाऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 132 kV. द्रव प्रकारातील HRC फ्यूज हे 132 kV व्होल्टेजपर्यंत वापरले जाऊ शकतात. 33वा प्रश्न आहे, जेव्हा उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये बिघाड होतो तेव्हा प्रथम काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिले चालतो आणि नंतर सर्किट ब्रेकर. पहिले रिले ऑपरेट होतो आणि नंतर सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो.
34वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकरसाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचे ट्रिपिंग पसंत केले जाते? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, स्वयंचलित. 35वा प्रश्न आहे, उच्च प्रतिकार पद्धती वापरून चाप नष्ट करताना काय होते? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, वेळेनुसार चाप प्रतिरोध वाढतो.